चला आता प्रमाणाचे मूलभूत प्रमेय किंवा त्याचा व्यत्यासावरील गणितातला शेवटचं गणित पाहू आपण 1.2 सराव संचामधलं, जे की स्टार दिलेलं गणित आहे. थोडंसं विचार करायला लावणारं गणित आहे, जास्त नाही. 11 नंबरचं काय दिलंय? त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण एबीसीचा दुभाजक आहे आणि किरण सीई हा कोण एसीबीचा दुभाजक आहे. आता पहिले तर या गणितामध्ये तुम्हाला आकृती दिलेली नाही, त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला रफ मध्ये कच्ची आकृती तयार करता आली पाहिजे. जसं की कुठेही एखादी कच्ची आकृती तयार करून पहा, नाही जमली बरोबर प्रॉपर तर अजून खोडून अजून करून पहा. एकदम प्रॉपर आकृती आली की तुम्हाला त्याचा आन्सर यायला सोपं जाते. प्रश्न जरी स्टारवाला असला तरी आकृती काढल्यानंतर तुम्हाला लगेच गणित सोपं वाटेल. बघा रफ मध्ये एक साधारण आकृती काढू आपण. त्याच्यात काय दिलं की त्रिकोण एबीसी आहे. ठीक आहे, मग त्रिकोण एबीसी घेतला मी. याच्यामध्ये किरण बीडी घ्या. आता बी मधून निघणारा किरण घेतला बीडी. हा काय आहे म्हणते तर एबीसी चा दुभाजक, म्हणजे हा कोण आणि हा कोण सारख्या मापाचा असेल. मग तुम्हाला अशी आकृती काढली की ताबडतोब आठवायला पाहिजे की अरे याच्यात तर मी कोण दुभाजकाचं प्रमेय वापरू शकतो, है ना. कोण दुभाजकाच्या प्रमेयाचा आपण व्हिडिओ बनवलाय, तुम्ही पाहून घ्या आधी. ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो आपण एवढ्या पुरतं. अजून पुढे काय सांगितलं की सीई हा एसीबीचा दुभाजक आहे, म्हणजे याच्यासारखाच इथून पुन्हा एक दुभाजक काढायचा आहे जो की सीई आहे. म्हणजे हा अँगल आणि हा कोण, हा हे दोन्ही कोण सारखे असतील, एकरूप असतील. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यातही मी कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे ह्याच्यासाठी पण बीडी साठी पण, किरण बीडी साठी पण कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो एकदा, आणि किरण सीई साठी पण एकदा कोण दुभाजकाचा प्रमेय वापरू शकतो. म्हणजे दोन वेळा मला कोण दुभाजकाचा प्रमेय वापरता येते याच्यात. अजून काय दिलंय तर एबी आणि एसी एकरूप आहेत, म्हणजे हे अंतर एबी आणि हे अंतर एसी हे एकरूप आहे असं दिलंय. तर सिद्ध काय करायचंय की ईडी बीसी, म्हणजे ईडी हा जोडावा लागेल आपल्याला, ईडी आणि बीसी एकरूप येतात असं दाखवायचंय. खूप सोपं आहे. तुम्हाला दोन वेळा फक्त कोण दुभाजकाचा प्रमेय वापरावा लागणार आहे. ठीक आहे ना. आता मी ही आकृती काढली, मी ही अशीच राहू देतो, पाहू आपण काय होते. मग जे दिलेलं आहे ते लिहून घेऊ. म्हणजे जर का पक्ष म्हणून लिहिलं तरी काय हरकत नाही. दिलेलं आहे त्रिकोण एबीसी मध्ये. त्रिकोण एबीसी मध्ये काय तर पहिल्यांदा दिले त्यांनी एबी एकरूप आहे एसी सोबत. ठीक आहे ना. मी याला 1 नंबर देऊन टाकतो डायरेक्ट. अजून काय दिलंय की किरण बीडी हा कोण एबीसीचा दुभाजक आहे. मग आता कोण दुभाजकाचा प्रमेय इथं वापरून घेऊ. म्हणून मग काय लिहिता येते मला, आठवा आता. हा जो त्रिकोण आहे ह्याच्यामध्ये कोण ए बी सी मध्ये बीडी हा जर का कोण एबीसीचा दुभाजक असेल तर तुम्हाला काय लिहिता येते, आठवा कोण दुभाजकाचा प्रमेय. इथून सुरुवात करा की कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार दुभागलेल्या कोणासमोरील बाजूचं गुणोत्तर हे उरलेल्या दोन बाजूच्या गुणोत्तरा एवढं येते. या दोघांचं गुणोत्तर हे या दोघांच्या गुणोत्तरा एवढे येते. आठवते. मग त्याच्यानुसार इथे लिहू शकतो मी. काय लिहू इथं, या दोन बाजूचं गुणोत्तर घेतो मी. म्हटल्यास ए बी छेद बी सी बरोबर एडी छेद डीसी. बरोबर आहे. हे कशावरून लिहिलं मी, कोण दुभाजकाचे प्रमेय. आठवते का. ठीक आहे. असंच असंच आता अजून एक किरण दिलाय आपल्याला. कोणता किरण दिलाय, किरण दिलाय सीई आहे ना. सीई सीई हा कोण, कोणत्या कोणाचा, एसीबीचा, एसीबीचा दुभाजक आहे. मग आता पुन्हा एकदा कोण दुभाजक आहे म्हणल्यावर मग कोण दुभाजकाचा प्रमेय वापरता येते. मग काय लिहिता येते बघा. आता याची पण आकृती काढू आपण पुन्हा एकदा. हा एबीसी कोण आहे, त्रिकोण आहे. याच्यामध्ये कोण सी चा दुभाजक आहे. कोणता, सीई. ठीक आहे ना. इथं काढून दाखवलं तुम्ही मगाशी. मग ह्याच्यातही कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय लिहितात मला, एसी म्हणजे या दोन बाजूचं गुणोत्तर हे या दोघांच्या गुणोत्तर एवढं असते. बरोबर आहे का. मग मला काय लिहितात, एसी छेद बीसी बरोबर एई छेद ईबी है ना. या दोन बाजूचं गुणोत्तर हे या दोघांचं एई छेद ईबी. कळलं. याचं पण काय कारण लिहिता येते मला की कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. बरोबर का. हे मी शॉर्टकट लिहायला लागलो, तुम्हाला पूर्ण लिहायचंय कोण दुभाजकाचे प्रमेय. ठीक आहे ना. चला आता पहा.
आता हे जे दोन समीकरण आलेत ना, ह्याच्यात एका जागेवर इथे ए बी आहे आणि इथे ए सी आहे, ठीक आहे ना. बाकी इथे बीसी आहे, इथे बीसी आहे, ठीक आहे ना. आणि हे तर उजवी बाजू तर वेगळीच आहे. तर आता आपल्याला इथं बीसी आहे, इथं बीसी आहे, म्हणजे इथं जर एबीच्या आणि एसीच्या जागेवर मला सारखं लिहिता आलं तर, आणि ते तर आपल्याला दिलेले एक नंबरच्या समीकरणात की एबी आणि एसी एकरूप आहेत, म्हणजे मी एक तर या एसीच्या जागेवर एबी लिहू शकतो 2 नंबरच्या समीकरणात बदल करून, नाही तर मग इथे एबीच्या जागेवर मी एसी करू शकतो, ठीक आहे ना. आता मी इथे 1 नंबर दिला होता ना, मग याला 2 नंबर देऊ आपण आणि याला 3 नंबर देऊ. मग आता मी काय करू शकतो की 2 नंबरच्या समीकरणात एक तर मी एबीच्या ऐवजी एसी लिहू शकतो, किंवा 3 नंबरच्या समीकरणात मी एसीच्या ऐवजी एबी लिहू शकतो. जर मी कोणताही बदल केला दोन पैकी एक, तर समीकरण समजा मी 3 मध्ये बदल करतो. समीकरण 3 एसीच्या जागेवर मी काय लिहितो, एसी म्हणजे एबी होते, म्हणजे काय होते एबी, एसीच्या जागेवर मी केला एबी, एबी छेद बीसी बरोबर एई छेद ईबी. हे समीकरण कसं झालंय, फक्त इथं बदल झाला, याच्या जागेवर मी एबी लिहिला. हे कशावरून लिहिलं मी, समीकरण नंबर 1 वरून समीकरण 3 मध्ये बदल केला मी. कळलं. आता पहा, आता आपल्याकडे काय झालं, समीकरण नंबर 3 चा बदल तयार झालेलं, समजा याला समीकरण नंबर 4 म्हणू आपण. तर काय झालं पहा, समीकरण नंबर 4 ची डावी बाजू समीकरण नंबर 2 ची डावी बाजू सारखी आहे ना, एबी छेद बीसी, एबी छेद बीसी. मग याच्या जर का या दोन समीकरणाच्या जर का डाव्या बाजू सारख्या असतील, तर याचा अर्थ याच्या उजव्या बाजू पण सारख्या असतील. म्हणजे मला लिहिता येते एडी छेद डीसी याची उजवी बाजू बरोबर याची उजवी बाजू एई छेद ईबी. हे कशावरून लिहिलं मी, समीकरण 2 व 4 वरून. उजव्या बाजू सारख्या लिहिल्या, डाव्या बाजू सारख्या होत्या म्हणून, ठीक आहे. आता पहा काय उत्तर काय आलं आपलं आता इथं, एडी छेद डीसी म्हणजे काय, एडी छेद डीसी बरोबर एई छेद ईबी आहे ना. आणि या दोन बाजूच्या गुणोत्तर समान आले. मग आठवा आपण असं कुठे शिकलो, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासात असं शिकलो आपण की जर एखादी रेषा ही त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान किंवा एकाच गुणोत्तरात विभागत असेल, तर याचा अर्थ ती बाजू त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असते. म्हणजेच ईडी आणि बीसी हे कसे असणार आहेत, समांतर. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं की ईडी बीसी समांतर दाखवायचा होता. कळलं. हे कशावर लिहिलं मी, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून. कळलं. अशा पद्धतीने एखादं गणित आकृती जर का दिलेली नसली तर थोड्या वेळासाठी वाचल्या अवघड वाटू शकते, पण तुम्ही त्याची जर का एकदा आकृती काढली आणि थोडंफार मागचं शिकवलेलं आठवलं तुम्हाला, तर गणित सोपं होऊन जाते. ठीक आहे ना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे.